नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आपण आजच्या लेक्चरमध्ये रिमोट सेन्सिंग नावाचा टॉपिक पाहणार आहोत. याआधी आपण एक आपल्या ॲपवरती लेक्चर घेतलं होतं, त्यामध्ये आपण बेसिक माहिती पाहिली होती की रिमोट सेन्सिंग म्हणजे काय ते मी तुम्हाला एकदा रिवाईज करून देतो. पहा की नावातच उत्तर आहे सुदूर संवेदना. आपण बायलिंग्वल शिकणार आहोत. म्हणजे आपण जो कोर्स फॉर्म केलेला आहे रिमोट सेन्सिंगचा तो आपल्या टेक्निकलच्या ॲपवरती पण अवेलेबल आहे. विदर्भ MPSC टेक्निकल ॲप आहे. तुम्ही सर्च करू शकता ते आपलं प्ले स्टोअरवरती. त्याच्यानंतर जे विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप आहे तिथं देखील हा कोर्स अवेलेबल आहे. हा कोर्स बायलिंग्वल आहे, म्हणजे मराठीमध्ये देखील आहे आणि इंग्लिशमध्ये देखील आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये मी शिकवताना तुम्हाला शिकवणार आहे त्या ठिकाणी. आणि एक टेक्निकलचे सर आहेत, त्यांनी पूर्णपणे हा कोर्स इंग्लिशमध्ये फॉर्म केलेला आहे. तो त्यांनी फॉर्म केलेला आहे. ज्यांना फुल इंग्लिश पाहिजे त्यांनी तो कोर्स जॉईन करू शकता, ज्यांना बायलिंग्वल पाहिजे त्यांनी माझा कोर्स जॉईन करू शकता. आपण मागच्या लेक्चरमध्ये रिमोट सेन्सिंगची माहिती पाहिली होती. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय की आपल्याला सर्वात महत्त्वाचं सुदूर संवेदना त्याला मराठीमध्ये म्हटलं जाते की कुठल्याही पद्धतीनं स्पर्श न करता त्या गोष्टीची माहिती मिळवणे याला सुदूर संवेदना म्हटल्या जाते. उदाहरणार्थ आपण काय करतो, पृथ्वीवरून अवकाशामध्ये एखादा सॅटेलाईट पाठवतो आणि तो सॅटेलाईट काय करतो, पृथ्वीची संपूर्ण माहिती घेत असतो. आता हा जो सॅटेलाईट आपण स्पेसमध्ये पाठवलेला आहे कुठल्याही पद्धतीनं पृथ्वीला स्पर्श न करता तो माहिती मिळवणार, म्हणून त्याला रिमोट सेन्सिंग म्हटल्या जाते. हे माहिती संकलित करण्याच्या प्रक्रियेला रिमोट सेन्सिंग म्हटलं जाते. रिमोट म्हणजे दूरवरचा. आता मी म्हणतो की मेळघाट हा रिमोट एरिया आहे. रिमोट म्हणजे काय, दूरवरचा एरिया, दुर्गम भाग आहे आपण ज्याला म्हणतो. असं दुरून एखाद्या गोष्टीची माहिती मिळवणे, ती सेन्स करणे, त्याला रिमोट सेन्सिंग असं म्हटलं जाते. एकदम सोपं आहे. मी पण आता इथं उभा राहिला पलीकडं फॅन आहे किंवा AC लागलेला आहे. मी जर त्याची माहिती म्हणत असेल, बरं तो मित्सुबिशी कंपनीचा आहे, बरं हा फॅन हा बजाज कंपनीचा आहे, मी जर अशी दूर राहून माहिती मिळवत असेल तर मी पण काय करतोय, फॅन आणि ACच्या बाबतीत रिमोट सेन्सिंग करण्याचा प्रयत्न करतो. दूर राहून त्या ठिकाणी काय मिळवणे, माहिती. आता हे लोकल एक्झाम्पल झालं. स्टँडर्ड एक्झाम्पल सॅटेलाईट आहे की पृथ्वीला कुठल्याही पद्धतीनं स्पर्श न करता ते सॅटेलाईट सतत पृथ्वीची माहिती मिळवत असतात. त्याला काय म्हटलं जाते, रिमोट सेन्सिंग म्हटलं जाते. आता या रिमोट सेन्सिंग हा म्हणजे त्या ठिकाणी तसा पाहिला तर खूप व्हास्ट आहे, पण आपल्या सिलेबसला जेवढ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच गोष्टी आपण ह्या पूर्ण कोर्समध्ये डिस्कस करणार आहोत. त्यापैकी आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कशावरती फोकस करायचं आहे की हे जे सॅटेलाईटचे कोणकोणते प्रकार असतात जे रिमोट सेन्सिंगसाठी वापरल्या जातात किंवा टेलिकम्युनिकेशनसाठी वापरल्या जातात. त्यामध्ये IRS प्रणाली काय असते, इंडियन रिमोट सेन्सिंग सिस्टीम किंवा भारतीय सुदूर संवेदना प्रणाली ज्याला म्हटल्या जाते, आणि ज्याला इनसॅट म्हणतो, इंडियन सॅटेलाईट सिस्टीम जी आहे त्याला इनसॅट म्हटल्या जाते. ही इनसॅट सिस्टीम काय आहे, ह्याबद्दल आपल्याला काय करायची आहे, आजच्या लेक्चरमध्ये माहिती पाहायची आहे. आणि लेक्चरच्या शेवटी ह्या टॉपिकवरती कशा पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारले आहे ते देखील डिस्कस करायचे आहे. हा कोर्स किंवा हे लेक्चर देखील त्या ठिकाणी डेटा विथ PYQ त्या ठिकाणी असणार आहे. कारण विदाऊट PYQ आपण हा टॉपिक डिस्कसच करू शकत नाही. कारण काय आहे की आपल्याला महत्त्वाचं काय, तसा हा खूप व्हास्ट सब्जेक्ट आहे. इंजिनिअरिंगला तर हा पूर्ण एक संपूर्ण विषय आहे रिमोट सेन्सिंग. आजकाल जे वेगवेगळे इंजिनिअरिंग आहे त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. ह्याच्यामध्ये आणि ह्या विषयाचं महत्त्व वाढत चाललं. इव्हन राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला पान भरून माहिती दिलेली आहे ह्याच्याबद्दलच, रिमोट सेन्सिंगबद्दल. म्हणजे एवढा मोठा चॅप्टर कोणताच दिलेला नाही आहे जेवढा रिमोट सेन्सिंग दिलेला आहे. ते भूगोलामध्ये रिमोट सेन्सिंग दिलं आहे. त्यानंतर जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये देखील स्पेस टेक्नॉलॉजी म्हणून टॉपिक आहे, त्यामध्ये देखील रिमोट सेन्सिंग हा टॉपिक, म्हणजे अर्धा सिलेबस स्पेसचा दिलेला आहे, अर्धा सिलेबस त्यांनी रिमोट सेन्सिंगचा दिलेला आहे. आणि टेक्निकलमध्ये तर रिमोट सेन्सिंग फक्त मेन्शन केलं आहे. त्याच्यावर देखील चांगल्या पद्धतीनं म्हणजे एक 5-1 प्रश्न जवळपास विचारला जाऊ शकतात. आणि तुलनेनं इतरांचा विचार करता हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला इन शॉर्ट त्या ठिकाणी हे देऊ शकतो, म्हणजे मार्जिन इतरांपेक्षा इझिली देऊ शकतो. आणखी एक तुमच्यासाठी छोटीशी गुड न्यूज आहे. मॅक्झिमम लोकांना ती माहिती आहे की याच्या ज्या नोट्स आहेत विदर्भ IAS अकॅडमीच्या, ज्या मराठीमध्ये आहेत, त्याच्या ब्रॅकेटमध्ये इंग्लिश शब्द देखील तुम्हाला देण्यात आलेले आहे. ह्या नोट्स फ्री ऑफ कॉस्ट आपण अवेलेबल करून दिलेल्या आहे. टेक्निकलवाल्यांनी टेक्निकलच्या ॲपवरून त्या डाउनलोड करायच्या फ्री मटेरियल सेक्शनमधून, किंवा विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप ज्याच्याकडे आहे त्यांनी विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये फ्री मटेरियल सेक्शन आहे त्या फ्री मटेरियल सेक्शनमध्ये ह्या नोट्स अवेलेबल करून दिलेल्या आहे. त्या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता स्वतःच्या मोबाईलमध्ये आणि त्या प्रिंट देखील काढू शकता. तेवढ्याच नोट्स तुम्हाला प्रिपेअर करायच्या एक्झामच्या दृष्टीनं. प्रिसाइजली काढले
काढलेल्या आहे आणि एक्झाम ओरिएंटेड काढलेल्या आहे, विथ आयोगाने विचारलेले क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन आणि विथ आन्सर की त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे सगळं आयतं मिळालेलं आहे एकंदरीत म्हणायचं झालं तर. आणि त्या नोट्स काही नाही, एक असं 17-18 पेजेसच्या असतील, म्हणजे तेवढ्या फक्त तुम्हाला एक्झामला जाताना वाचून घ्यायच्या आहे. हार्डली 1 किंवा 2 दिवसामध्ये आरामात त्या वाचून होतात नोट्स. येते लक्षामध्ये, एकदम सोपं आहे, सिम्पल आहे आणि सोबत हे लेक्चर्स तर आहेतच तुम्हाला गाईड करण्यासाठी. सो एकदम सोपं आहे आजचा पोर्शन, काहीच अवघड नाही आहे, फक्त म्हणायला टेक्निकल आहे, समजायला एकदम सोपं आहे. त्यामधलं महत्त्वाचं काय काय असणार आहे तो फॅक्च्युअल डेटा देखील जो महत्त्वाचा आहे, फॅक्च्युअल डेटा, सो तो देखील मी तुम्हाला सांगणार आहे सोबत शिकवत असताना. सो आज आपल्याला फोकस करायचं आहे सॅटेलाईट ऑर्बिटचे विविध प्रकार. सो सॅटेलाईट जे असते, आता भरपूर लोकांना सॅटेलाईट म्हणजे हे काय ही संकल्पनाच माहीत नसते त्या ठिकाणी, की सॅटेलाईट म्हणायचं कशाला. सो लक्षात ठेवा, जसं आता चंद्र पण सॅटेलाईट आहे आणि आपण जे स्पेसमध्ये पाठवतो त्याला देखील सॅटेलाईट म्हटलं जाते. मग आता हे जे सॅटेलाईट आहे हे काय असते नेमकं पहा. सॅटेलाईट म्हणजे काय की कुठलंही तुम्ही कशालाही सॅटेलाईट म्हणू शकता. मी पहिले लोकल डेफिनेशन सांगतो आणि मग मी तुम्हाला म्हणजे जी स्टँडर्ड डेफिनेशन आहे ती सांगतो, फक्त समजून घेण्यासाठी. सॅटेलाईट म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आजूबाजूला किंवा त्याच्या भोवती फिरणे. समजा एखादा रोड रोमिओ आहे आणि तो एखाद्या कॉलेजच्या मुलीच्या आजूबाजूला फिरतोय, तुम्ही त्याला म्हणू शकता ही इज अ सॅटेलाईट. त्या मुलीचा तो काय आहे, सॅटेलाईट आहे. आम्ही 11वी-12वीला असायचो तेव्हा काही आमच्याच वर्गातले काही रोड रोमिओ होते, म्हणजे आणि काही आमचेच काही त्याच्यामध्ये एक मित्र म्हणता येईल म्हणजे आपल्याला. सो ते काय करायचे, मुलीला घरापर्यंत सोडायला जायचे, म्हणजे सो तिच्या पाठीमागं जायचे. तुम्ही म्हणू शकता की तो कार्यकर्ता आहे, काय आहे त्या ठिकाणी, त्या मुलीचा सॅटेलाईट आहे, कारण तो त्या मुलीच्या काय करतोय, अवतीभोवती फिरतो आहे. सो अवतीभोवती फिरणे म्हणजेच काय त्या ठिकाणी त्याचा सॅटेलाईट बनणे आहे. तसंच पृथ्वीच्या भोवती काही त्या ठिकाणी नैसर्गिक घटक चंद्रासारखे फिरत असतात आणि काही आर्टिफिशियल जे मानवाने पाठवलेले आहे ते पृथ्वीच्या भोवती फिरत असतात. अशा घटकांना सॅटेलाईट म्हटल्या जाते. मग सॅटेलाईटचे 2 प्रकार पडतात, नॅचरल सॅटेलाईट आणि आर्टिफिशियल सॅटेलाईट. जो नॅचरली तयार झालेला आहे तो म्हणजे चंद्र. असं म्हणतात पृथ्वीवर एक खूप मोठी उल्का आदळली होती, ती जवळपास पृथ्वीच्या 1/4 आकाराची होती. भीती तर ही होती की तिचा स्फोट झाल्यानंतर पृथ्वी डिस्ट्रॉय होईल किंवा पृथ्वी सूर्यमालेतून बाहेर फेकल्या जाईल. कारण पृथ्वीच्या 1/4 जर उल्का पृथ्वीवरती पडते आहे तर तुम्ही इमॅजिन करा पृथ्वीची काय हालत झाली असेल. मग आता ती उल्का पडल्यानंतर बाय चान्स म्हणता येईल आपल्याला, किंवा आपलं नशीब चांगलं म्हणजे किंवा आपल्या पृथ्वीचं नशीब चांगलं की ती सूर्यमालेच्या बाहेर फेकल्या गेली नाही किंवा ती डिस्ट्रॉय झाली नाही, तिचा एक कोपरा तुटून बाहेर फेकल्या गेला. पृथ्वी त्यानंतर पण फिरत राहिली, परत गोल झाली आणि तो तुकडा आहे तो जास्त दूर जाऊ शकला नाही. का? कारण पृथ्वीच्या गुरुत्वबलानं त्याला बॅलेन्स केलं. आणि पृथ्वीचा मोठा तुकडा होता, त्याचा स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता. सो त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एकमेकाला बॅलन्स झाले आणि तो तुकडा स्पेसमध्ये काय करायला लागला, पृथ्वीभोवती फिरायला लागला. तो फिरणारा तुकडा म्हणजे चंद्र आहे. तो फिरणारा तुकडा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, चंद्र आहे. मग चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. आणि हे जे पाठवलेले आहे आपण, येतं लक्षात, रिमोट सेन्सिंग करण्यासाठी किंवा टेलिकम्युनिकेशन करण्यासाठी हे जे पाठवलेले आहे पृथ्वीवरून, हे मानवानी पाठवलेले आहे. म्हणून याला आर्टिफिशियल किंवा आपण कृत्रिम उपग्रह त्या ठिकाणी म्हणू शकतो. आर्टिफिशियल सॅटेलाईट इंग्लिशमध्ये आणि कृत्रिम उपग्रह मराठीमध्ये. मग आता हे पाठवल्या कसे जातात तर लक्षात ठेवा, एकदम बेसिक सायन्स आहे. ॲक्च्युली याचा तो भाग नाही आहे शिकवण्याचा, पण माझी एक सवय आहे की मी फार बेसिकपासून सगळ्या गोष्टी सांगतो. सो बेसिकपासून टॉप ऑफ द टॉपपर्यंत आपल्याला बिल्डिंगची रचना करायची आहे. सो त्यामुळे आपण पाया खणून घेऊ पहिल्यांदा. सो बेसिक आयडियाज आहे, तुम्हाला विज्ञानामध्ये पण कामी येतील. नॉलेज हे शेवटी नॉलेज असतं. सो महत्त्वाच्या गोष्टी मी ज्या सांगतो आणि त्याच परीक्षेमध्ये नेमक्या विचारल्या जातात, कारण आयोग नेहमी बेसिक्सवर फोकस करत असते. पहा, आता सॅटेलाईट जे प्रकार आहे तो काय आहे हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला इथं सगळं समजावून सांगण्याऐवजी म्हणजे ह्याच्यावर सगळं लिहत बसण्याऐवजी मी तुम्हाला दाखवतो की समजा हे असं समजून चला, आपल्याकडे आहे का काही गॅजेट दाखवण्यासाठी. चला, आपण हे घेण्याऐवजी आपण ही बॉटल घेऊ. पहा, क्लीनर आहे हे बोर्डचं, पण आपण ही बॉटल घेऊ. समजा हे तुमचं रॉकेट आहे. हे काय आहे, तुमचं रॉकेट आहे. हे रॉकेट जे आहे ह्याला व्हेइकल म्हटलं जातं. याला काय म्हटलं जाते, व्हेइकल. याचे प्रकार पडतात, PSLV, GSLV, येतं लक्षात, SLV, असे वेगवेगळे याचे वेगवेगळे प्रकार पडतात. म्हणजे GSLVची पेलोड कॅपॅसिटी जी असते खूप जास्त असते, म्हणजे जास्त वजन वाहून नेऊ शकतात.
सो जसं आपलं व्हेकल असते, आपण कारमध्ये बसतो, आता ते पण त्याच्यामध्ये आहे. कारला आपण व्हेकल का म्हणतो? कारण कार आपल्याला आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवते. तसंच हे जे व्हेकल आहे याच्यामध्ये पण काय आहे, त्या ठिकाणी काहीतरी आहे ज्याला पेलोड म्हटलं जाते. जसं आपल्या कारमधलं पेलोड आपण असतो. सो आपण आपल्या कारमध्ये बसतो. आता मी माझ्या घरापासून कारने समजा माझ्या अकॅडमीपर्यंत आलो किंवा टू व्हीलरने आलो. सो टू व्हीलर हे माझं व्हेकल झालं आणि मी त्या व्हेकलवरचं पेलोड झालं आणि मला त्या ज्या डेस्टिनेशनवर जायचं त्या डेस्टिनेशनवर माझ्या टू व्हीलरने मला पोहोचवलं. तसंच हे रॉकेट आहे, येतं लक्षात. ह्याला व्हेकल म्हणतात आणि याच्यावर हे जे आहे हे सॅटेलाईट आहे. ह्याला आपल्याला कुठं पाठवायचं? स्पेसमध्ये. ह्याला पेलोड म्हटलं जाते. ह्याला कुठं पाठवायचं आहे? स्पेसमध्ये. त्यासाठी हे रॉकेट आपण काय म्हणून वापरतो? माणसाला सोडायला टू व्हीलर फोर व्हीलर असते, तशी सॅटेलाईटला सोडता येते का टू व्हीलर फोर व्हीलरने? नाही. त्याच्यासाठी कशाची गरज असते? व्हेकलची गरज असते. मग आता हे व्हेकल आता हे स्पेसमध्ये पाठवणं सोपं नाही आहे ना, कारण तुम्हाला सरळ वर पाठवायचं आहे त्याला. आणि सरळ वर पाठवत असताना काय आहे, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करायचं आहे. सो रस्त्यावरून गाडी चालवणं सोपं आहे, पण पूर्णपणे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या किंवा गुरुत्वबलाच्या विरुद्ध वर पाठवणे ह्या व्हेकलला ही सोपी गोष्ट नाही आहे ना. मग याच्यामध्ये काय केलं जाते? ह्याला वेगवेगळे फ्युएल टँक जोडल्या जातात, कारण ह्याला खूप जास्त फ्युएलची गरज पडणार आहे. मग समजा हा एक फ्युएल टँक जोडला त्याला, त्याच्यानंतर हा एक फ्युएल टँक जोडला त्याला. तुम्ही पाहिलं असेल त्याला असे वेगवेगळे काय असतात? फ्युएल टँक असतात. आणि म्हणजे आपण म्हणतो ना त्याला की न्यूटनचे वेगवेगळे गतिविषयक नियम आहे. सो पहिला जडत्वाचा नियम आहे, दुसरा मोमेंटमचा नियम आहे आणि तिसरा क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल आहे. की एव्हरी रिॲक्शन ह्या म्हणजे आपण म्हणू शकतो की प्रत्येक क्रियेच्या एक विरुद्ध अशी प्रतिक्रिया असते त्या ठिकाणी. येतं लक्षामध्ये. सो जसं जर आपण क्रिया केली म्हणजे ह्याच्यावरून जर रॉकेटने प्रेशर टाकलं जमिनीवरती, तर जमीन पण त्याच्यावरती काय करणार? प्रेशर एक्झर्ट करणार. येतं लक्षामध्ये. आणि मग अशा पद्धतीनं जोरात प्रेशर एक्झर्ट केलं जमिनीवर, तर जमीन काय करणार? म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार, सो जे लॉ ऑफ मोशन सांगितलेले आहे न्यूटननी, त्यातल्या तिसऱ्या नियमानुसार काय करणार? जमीन पण त्याच्यावर प्रतिक्रिया बल टाकणार. सो हे जमिनीवर बल टाकणार जोरात रॉकेट, ते जमीन त्याच्यावर प्रतिक्रिया बल टाकणार आणि हे वरच्या दिशेनं जाणार. मग वरच्या दिशेनं जाताना तुम्ही पाहिलं असेल की सॅटेलाईटचं असं काहीतरी खाली पडतं एक अवयव, मग आणखी दुसरा अवयव काय होतो? थोड्या वेळाने खाली पडतो. हे काय असतात? हे फ्युएल टँक असतात. ज्या फ्युएल टँकचं काम त्या ठिकाणी संपलेलं आहे, तो फ्युएल टँक काय करतो? खाली पडतो, कारण त्याला जास्त वजन चिटकून ठेवता येत नाही. मग आता हे जे आहे हे वर, तर हे कधी पण खाली ओढल्या जाऊ शकते ना. हे ओढल्या जाऊ नये म्हणून ह्याला एका विशिष्ट व्हेलॉसिटीनंच वर पाठवावं लागते. सो त्या व्हेलॉसिटीला क्रिटिकल व्हेलॉसिटी असं म्हणतात. तुम्हाला जर असं वाटते की तुमचं जे सॅटेलाईट आहे ते स्पेसमध्ये गेलं पाहिजे, ते रस्त्यातच खाली नाही पडलं पाहिजे, तर मग त्याची जी व्हेलॉसिटी आहे, ज्या व्हेलॉसिटीनं ते तुमच्या ऑर्बिटपर्यंत तुम्हाला पाठवायचं आहे किंवा ज्या कक्षेत तुम्हाला पाठवायचं आहे, त्या कक्षेत जर तुम्हाला तुमचं सॅटेलाईट पाठवायचं असेल तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत, जी व्हेलॉसिटी असते त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हटलं जाते. याच्या लक्षामध्ये त्याला VC म्हणतात. व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हटल्या जाते. त्याला काय म्हटलं जाते? त्या ठिकाणी क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हटलं जाते. बरोबर आहे. ही क्रिटिकल व्हेलॉसिटी किती असते? तर ती जवळपास 7.9 किलोमीटर पर सेकंद असते. म्हणजे याचा स्पीड किती असला पाहिजे? व्हेलॉसिटी किती असली पाहिजे वर जाण्याची? तर ती लक्षात ठेवा, 7.9 किलोमीटर पर सेकंद असली पाहिजे. आणि जर समजा वर फेकल्यानंतर तो स्पेसमध्येच निघून जाईल, सो ह्याला म्हणतात इस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे स्पेसमध्ये तो इस्केप झाला. ती इस्केप व्हेलॉसिटी असते 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणून लक्षात ठेवा त्याचा जो स्पीड आहे ह्या रॉकेटचा हा 7.9 किंवा 11.2 क्रॉस करता कामा नये, नाही तर आपला सॅटेलाईट स्पेसमध्ये पळून जाईल. आपल्याला पाहिजे त्या कक्षेमध्ये आपल्याला त्याला फिरवता येणार नाही. मग काय होत असते? आपला सॅटेलाईट पाहिजे त्या कक्षेपर्यंत पोहोचला. समजा पृथ्वीपासून त्याला आपल्याला काय करायचं आहे? 800 किलोमीटरवर सेट करायचा आहे. मग तो 800 किलोमीटरवर पोहोचला की बरोबर तिथं जाऊन तो काय होतो? स्टेबल होतं. आणि त्याला काय केलं जाते? असा आडवा धक्का मारला जाते. मग आडवा धक्का मारल्यानंतर त्याच्यामध्ये जी टेंजेन्शियल व्हेलॉसिटी असते, म्हणजे अशी आडवी जाण्याची जी व्हेलॉसिटी आहे, आणि पृथ्वीचं गुरुत्वबल हे एकमेकाला काउंटर करतात आणि बरोबर तो पृथ्वीच्या भोवती काय करत राहतो? फिरत राहतो. मग अशा पद्धतीनं जे सॅटेलाईट आहे ते काय केलं जाते? पाहिजे त्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी सेट केल्या जातात. आलं लक्षामध्ये? सो ही होती बेसिक माहिती जी नॉर्मली रिमोट सेन्सिंगच्या पुस्तकांमध्ये नसते. सो ही आहे फिजिक्सशी रिलेटेड असणारी माहिती आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकमध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटी किती असते, इस्केप व्हेलॉसिटी किती असते ह्याच्याबद्दल
याच्याबद्दल डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतात. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, तुम्ही नोट्स बनवून ठेवा वाटल्यास, किंवा ज्या नोट्स घेतलेल्या आहेत तुम्ही डाउनलोड केलेल्या आहेत त्याच्यावरतीच लिहून ठेवा की सागर सरांनी इस्केप व्हेलॉसिटी सांगितली होती ती 11.2 किलोमीटर पर सेकंद होती, आणि 11.2 किलोमीटर पर सेकंद इस्केप व्हेलॉसिटी असेल तर म्हणजे तो एक फॉर्म्युला आहे इस्केप व्हेलॉसिटीचा. किंवा मग क्रिटिकल व्हेलॉसिटी किती आहे की जेणेकरून आपला सॅटेलाइट, क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे अशी व्हेलॉसिटी सो ज्या व्हेलॉसिटीचा जर वापर केला तर आपल्याला आपल्या सॅटेलाइटला पाहिजे त्या कक्षेमध्ये फिरवता येते. सो ती आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी 7.9 किलोमीटर पर सेकंद. हे तुम्ही एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा, तुम्हाला डायरेक्टली परीक्षेमध्ये याच्यावरती फॅक्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो. सो आपल्याला पुढे जायचं आहे. मग आता हे जे आहे आपल्याला काय करायचं आहे, आपला उपग्रह पाहिजे त्या कक्षेमध्ये आपल्याला सोडायचा आहे. आपला उपग्रह आपल्याला पाहिजे त्या कक्षेमध्ये सोडायचा आहे. मग अशा कक्षांचे 3 टाईप पडतात, 3 प्रकार पडतात येते लक्षामध्ये. सो ह्याला म्हटलं जाते इक्वेटोरियल ऑर्बिट. ह्याला काय म्हटलं जाते, इक्वेटोरियल ऑर्बिट. पृथ्वीच्या एकदम मधातून काय गेलेलं आहे, विषुववृत्त गेलेलं आहे. सो तुम्ही भूगोलामध्ये शिकलेले असाल, पहा पृथ्वीवर ज्या आभासी रेषा आखण्यात आलेल्या आहे त्यापैकी आडव्या रेषांमध्ये जी एकदम मधोमध पृथ्वीच्या गेलेली जी रेष आहे, जी पृथ्वीचं 2 समान भागामध्ये विभाजन करते, त्याला काय म्हटलं जाते, त्या ठिकाणी इक्वेटोर म्हटल्या जाते किंवा विषुववृत्त म्हटल्या जाते. मग जो सॅटेलाइट विषुववृत्ताच्या भोवती फिरतो आहे सो त्याला काय म्हटलं जाते, इक्वेटोरियल ऑर्बिट, विषुववृत्तीय कक्षा. मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर त्याला म्हटलं जाते विषुववृत्तीय कक्षा. दुसरी एक असते की जी कक्षा त्या ठिकाणी उत्तर दक्षिण फिरते, म्हणजे पोल टू पोल फिरतायत, म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण उत्तर ध्रुव आणि ह्याला म्हणतो दक्षिण ध्रुव, नॉर्थ पोल साऊथ पोल. जर तुमचा सॅटेलाइट उत्तर आणि दक्षिण अशा या दिशेमध्ये त्या ठिकाणी फिरत असेल, सो ह्या पद्धतीनं जर फिरत असेल तर त्याला पोलार ऑर्बिट म्हटलं जाते, येते लक्षात, किंवा पोलार ऑर्बिट सॅटेलाइट म्हटलं जाते. सो ह्याला इक्वेटोरियल ऑर्बिट सॅटेलाइट, ह्याला पोलार ऑर्बिट सॅटेलाइट. विषुववृत्तीय कक्षा उपग्रह आणि हा काय आहे, ध्रुवीय कक्षा उपग्रह. आणि जर असाही नाही, उभाही नाही आणि आडवाही नाही, तो जर एका विशिष्ट अँगलनी जर फिरत असेल सो त्याला काय म्हटलं जाते, इन्क्लाइंड ऑर्बिट सॅटेलाइट. म्हणजे आपण म्हणू शकतो तिरकस ज्याची कक्षा आहे, सो अशी तिरकस कक्षा असणारा उपग्रह आपण त्याला म्हणू शकतो. सो इन्क्लाइंड म्हणजे काय आहे, त्यानं इक्वेटोर सोबत काय केलेलं आहे, इक्वेटोर म्हणजे हा इक्वेटोर, ह्या इक्वेटोर सोबत त्यानं काय केलेलं आहे, एक विशिष्ट अँगल केलेला आहे. ह्या विशिष्ट अँगलमध्ये तो काय करतो आहे, त्या ठिकाणी फिरतो आहे. सो असे उपग्रहांच्या कक्षांचे जवळपास काय पडतात विद्यार्थी मित्रांनो, 3 प्रकार पडतात, जे अतिशय सोपे आहे. आता हे उपग्रहांच्या कक्षा आहेत. आता आपल्याला काय करायचे, सॅटेलाइटचे प्रकार पाहायचे आहे. आता काय करायचे, आपल्याला सॅटेलाइटचे प्रकार पाहायचे आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला सॅटेलाइट आपण पाहणार आहोत जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट पाहण्याच्या आधी तुम्ही ही डायग्राम पहा, म्हणजे तुमच्या अर्ध्या संकल्पना त्या ठिकाणी क्लिअर होतील. बघा ही डायग्राम तुम्ही पहा, त्याच्यामधलं हे मोडून टाकतो मी खालचं. बघा ह्या उपग्रहाला, म्हणजे ही कोणती कक्षा आहे, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर तो एकदम सॅटेलाइट जो आहे पृथ्वीच्या मधोमध फिरतो आहे. तो सॅटेलाइट जो आपल्याला दिसतोय तो पृथ्वीच्या एकदम मधोमध फिरतो आहे. म्हणजे कोणती कक्षा आहे, ही विषुववृत्तीय कक्षा आहे, म्हणजे इक्वेटोरियल ऑर्बिट आहे. आता ह्याला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हटलं जाते. याला काय म्हटलं जाते, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. आता ह्या सॅटेलाइटचं तुम्ही जर वैशिष्ट्य पाहिलं तर तुम्हाला असं पाहायला मिळते की हा सॅटेलाइट त्या ठिकाणी पृथ्वीच्या भोवती फिरतो आहे. येते लक्षामध्ये, पृथ्वीच्या भोवती रिव्हॉल्व होतो आहे, परिभ्रमण करतो आहे, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये रिव्हॉल्व होतो आहे. सो येते लक्षामध्ये, आणि पृथ्वी स्वतःभोवती रोटेट होते आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे ना, मग स्वतःभोवती फिरण्याला आपण परिवलन म्हणतो, पृथ्वीचं रोटेशन म्हणतो. पृथ्वी रोटेट करते आहे स्वतःभोवती, येते लक्षात. आणि हा जो उपग्रह आहे हा पृथ्वीभोवती फिरतोय, म्हणजे पृथ्वीभोवती काय होतोय, रिव्हॉल्व होतोय, येते लक्षात, परिभ्रमण करतोय तो. मग आता जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर ह्या पृथ्वीची स्वतःची फिरण्याची जो कालावधी आहे, म्हणजे पृथ्वीला, म्हणजे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या असं लक्षात येते की पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 1 दिवस लागतो. आपण नॉर्मली किती पकडतो त्याला, 1 दिवस पकडतो. म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 1 दिवस लागतो. आपण ढोबळमानाने 24 तास घेतो, पण ते असतात 23 तास 56 मिनिटे 4 सेकंद, 4.09 सेकंदाच्या जवळपास येतात ते, 4 सेकंद आपण त्याला म्हणू. सो हे ॲक्च्युअली लागत असतात. पहा, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किंवा पृथ्वीला स्वतःभोवती एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी, एक परिवलन कंप्लीट करण्यासाठी, एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी एवढा टाईम लागतो.
आता हा जो टाईम पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागतोय, येत्या लक्षामध्ये हा जो पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी टाईम लागतोय, सो तेवढाच टाईम सेम टू सेम आपल्या ह्या सॅटेलाईटला लागतोय पृथ्वीभोवती फिरण्यासाठी. म्हणजे हा सॅटेलाईट पृथ्वीभोवती स्वतःभोवती फिरत नाही, हा सॅटेलाईट हा पृथ्वीभोवती फिरतोय फक्त. ह्याला फिरण्यासाठी ह्याला पण 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद लागत आहेत. याला पण किती लागत आहेत? तेवढाच वेळ लागतोय. मग याच्यामुळं काय झालेलं आहे की याला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी आणि पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी सेम सेम वेळ लागल्यामुळं, म्हणजे ह्याचा परिभ्रमणाचा वेग सॅटेलाईटचा आणि पृथ्वीचा परिवलनाचा वेग, पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग आणि ह्या सॅटेलाईटचा पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग हा समान असल्यामुळं, सो ज्या जागेवर आपण सॅटेलाईट लोकेट केलेला आहे तो नेहमी त्याच जागेवरती राहतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथं काय पाहायला मिळते पहा. सो इथं तुम्हाला इथे एक दक्षिण अमेरिका नावाचा तुम्हाला देश पाहायला मिळतो. हा बघा, दक्षिण अमेरिका नावाचा हा देश आहे. ह्या देशावरती तो सॅटेलाईट काय केलेला आहे, आपण लोकेट केलेला आहे. तर पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा जो कालावधी आहे आणि सॅटेलाईटचा पृथ्वीभोवती फिरण्याचा कालावधी सेम सेम असल्यामुळं ज्या देशावर म्हणजे दक्षिण अमेरिकेवरती जर आपण तो सेट केलेला आहे तर तो कायम दक्षिण अमेरिकेवरतीच सेट राहणार. सो या भागावरती आपण त्याला सेट केलेला आहे तर तो कायम या भागावरतीच राहणार. पृथ्वी कितीही फिरू द्या तो त्याच भागावरती काय राहणार पोरांनो, पाहू शकता इथं. सो हे थोडंसं डिजिटल स्क्रीन वगैरे असण्याचे हे चांगले परिणाम आहेत. म्हणजे सो मला फार मजा येते दाखवायला तुम्हाला, कारण हे बघा येते लक्षामध्ये कळालं तुम्हाला. सो हे जिओ स्टेशनरी, मग आता नावातच उत्तर आहे, ह्याला जिओ स्टेशनरी का म्हटलं जाते. जिओ म्हणजे पृथ्वी, स्टेशनरी म्हणजे स्टेबल असणे. सो पृथ्वीच्या एखाद्या भागावरती हा उपग्रह स्टेबल राहतो म्हणून त्याला जिओ स्टेशनरी सॅटेलाईट म्हटल्या जाते. आलं लक्षामध्ये. मग आता ह्या जिओ स्टेशनरी सॅटेलाईटचे वैशिष्ट्य काय आहे. सो त्याचा पृथ्वीभोवती फिरण्याचा कालावधी आणि पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा कालावधी समान असल्यामुळं जर त्याला एखाद्या भागावरती तुम्ही लोकेट केलं तर तो कायम त्याच भागाला सर्व्हिस देतो, तो त्या भागाला सोडून कधीही जात नाही. नंबर 1. नंबर 2, पृथ्वीभोवती तो गोलाकार कक्षेत फिरतो. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे, हा आपल्याला लागणार आहे आणि फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर पाहिलं ह्याचं जर पूर्ण तुम्ही हे जर ऑर्बिट पाहिलं तर हे सर्क्युलार आहे. लक्षात ठेवा, हे कसं आहे, सर्क्युलार, गोलाकार. हे फार महत्त्वाचं आहे बरं का. हा पॉईंट दिसतो एकदम फिद्दूसा पण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की जिओ स्टेशनरी सॅटेलाईट हे पृथ्वीभोवती गोलाकार कक्षेमध्ये त्या ठिकाणी फिरत असतात. मग आता याचा उपयोग काय होऊ शकतो, थोडासा विचार करा बरं. ह्या सॅटेलाईट्सचा उपयोग काय होऊ शकतो. सो टेलिकम्युनिकेशनमध्ये होऊ शकतो. म्हणजे जर दक्षिण अमेरिका आपण इथं पाहतोय देश, ह्या दक्षिण अमेरिकेवरती तो उपग्रह काय झालेला आहे, सेट झालेला आहे. तर तो टेलिकम्युनिकेशन, आता काही पोरांना टेलिकम्युनिकेशन पण कळत नाही काय आहे म्हणून. म्हणजे इव्हन काही लोक ENTC पास आउट झालेले असतात, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. त्यांना जरी विचारलं इन केस मोस्ट ऑफ द टाईम इंजिनियर लोकांना तर ते देखील हळबळून जातात की एक्झॅक्टली काय सांगायचं उत्तर म्हणून. सो टेलिकम्युनिकेशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्ही पृथ्वीवरून काय करता, काही सिग्नल पाठवता. फॉर एक्झाम्पल मोबाईलचे सिग्नल असू शकतात ते, जे नॉर्मली एकमेकासोबत कम्युनिकेशन करण्यासाठी वापरल्या जातात. सो ते सिग्नल पाठवल्या जातात आणि नंतर परत पृथ्वीवर रिसीव्ह केल्या जातात. सो तुम्ही जे मोबाईलवरून एकमेकाशी बोलता सो त्याला तुम्ही टेलिकम्युनिकेशन म्हणू शकता. सो ह्या टेलिकम्युनिकेशनमध्ये येते लक्षामध्ये, सो ह्या उपग्रहांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. दुसरं डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजे जर आजूबाजूने चक्रीवादळ तिथे यायला लागले येते लक्षामध्ये, किंवा आजूबाजूने एखादं वादळ तिथे येत असेल, जोराचा पाऊस पडणार आहे, तर ते पण ते सॅटेलाईट काय करू शकते, त्या देशाला व्यवस्थित माहिती प्रोव्हाइड करू शकते. सो अशा ज्या माहिती आहे ज्या त्याच्याशी रिलेटेड आहे, म्हणजे तो स्टेबल राहिल्यामुळं ज्या ज्या सर्व्हिसेस त्या ठिकाणी त्याला देऊ शकतो त्या त्या सर्व्हिसेस तो सॅटेलाईट काय करतो, त्या ठिकाणी त्या देशाला प्रोव्हाइड करतो. आलं लक्षामध्ये. सो हे या सॅटेलाईटचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. कोणत्या, जिओ स्टेशनरी. आता त्याला जिओ स्टेशनरी का म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं. आता हा पृथ्वीपासून किती किलोमीटर दूर असतो हो, तर लक्षात ठेवा हा पृथ्वीपासून असं म्हणतात की किमान 20,000, हे किमान आहे बरं का, 20,000 किलोमीटर ते मॅक्झिमम 36,000 किलोमीटर एवढ्या उंचीवरती तो असतो. म्हणजे मॅक्झिमम 36,000 किलोमीटर उंचीवरती तो काय केला जातो, पाठवला जातो. हे एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये. आणि एका देशावर जर त्याला सेट केलं तर तो एका देशावरतीच राहतो. सो हा पृथ्वीपासून सर्वात दूर राहणारा उपग्रहाचा प्रकार आहे जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. याच्यापेक्षा दूर नसतात उपग्रह. आता याच्यानंतर जे जिओ सिंक्रोनस पाहणार आहोत किंवा पोलार ऑर्बिट सॅटेलाईट पाहणार आहोत आपण, हे सगळे कमी उंचीचे आहे. हा सर्वात जास्त उंचीचा असणारा याचा मग सर्वात मोठा ड्रॉबॅक काय आहे, एवढ्या दूर असल्यामुळं सिग्नल मिळायला थोडीफार अडचण जाऊ शकते. हा पहिला ड्रॉबॅक आहे. खूप दूर असल्यामुळं सिग्नल मिळण्यामध्ये देण्यामध्ये डिले होऊ शकतो. नंबर 1. आणि अडचणी पण येऊ शकतात. सिग्नल देण्यामध्ये घेण्यामध्ये अडचणी पण येऊ शकतात आणि डिले पण होऊ शकतो. आलं लक्षामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा इक्वेटरवर सेट केलेला असतो. पाहिलं तर तुम्ही
हा विषुववृत्तावरती सेट केल्यामुळं जर आपल्याला नॉर्थ पोलवरती जे देश आहे किंवा नॉर्थ पोलच्या जवळ जे देश आहे, फॉर एक्झाम्पल नॉर्वे, स्वीडन, रशिया, स्कॅन्डिनेवियन कंट्रीज म्हणतो आपण, नॉर्वे आहे, स्वीडन आहे, डेन्मार्क आहे, रशिया आहे, कॅनडा आहे. सो हे देश काय आहे, थोडेसे वर आहेत इकडं या साईडला. सो इथं सर्व्हिस देणं फार अवघड जाते. म्हणजे इथून त्याला सिग्नल या उपग्रहाला इथं सिग्नल देणं फार अवघड जाऊ शकते. सो त्याच्यामुळं आपण पूर्णपणे ह्याच्यावरती रिलाय राहू शकतो का, नाही. म्हणून दुसरे प्रकार आपण त्या ठिकाणी शोधलेले आहे, तो म्हणजे जिओसिंक्रोनस. ते आपल्याला आता लगेच पाहायचं आहे. एकदा रिवाईज करून घेऊया बोर्डवरून आपण काय काय शिकलेलो आहे. पहा, बघा, हे उपग्रह पृथ्वीच्या भोवती विषुववृत्तीय कक्षेत फिरतात. या उपग्रहांचा पृथ्वीभोवती फिरण्याचा कालावधी एवढा असतो आणि मी म्हटलेलो आहे सॅटेलाईटचा पण तेवढाच असतो. म्हणून ह्याला ते एकाच भागावरती म्हणजे स्टेबल असतात, म्हणून त्याला जिओ स्टेशनरी, स्थिर असतात म्हणून त्याला जिओ स्टेशनरी सॅटेलाईट म्हटलं जाते. या उपग्रहांचे पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा ही गोलाकार असते. महत्त्वाचा पॉईंट आहे. पृथ्वीपासूनचं अंतर 20,000 ते 36,000 किलोमीटर. वापरल्या कुठं जाते, टेलिकम्युनिकेशनमध्ये वापरल्या जाते. नेव्हिगेशन म्हणजे जहाजांना दिशा दाखवण्यासाठी पाण्यामध्ये, कारण ते कळत नाही ना जहाजांना, पाणी हे अथांग आहे, रोडसारखं थोडी आहे एकाच गावाला जातो. सो तिथं तर काहीच समजत नाही, किंवा विमानांना दिशा दाखवण्यासाठी त्याला नेव्हिगेशन म्हणतो आपण. सो वेदर फॉरकास्टिंग म्हणजे हवामानाचा अंदाज घेण्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी हे उपग्रह वापरल्या जातात. सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे, जिओ स्टेशनरी सॅटेलाईट जे आहे ते इन्सॅट या कॅटेगरीमध्ये येतात. भारताच्या 2 सॅटेलाईट प्रणाली आहेत. एकीचं नाव आहे इन्सॅट सॅटेलाईट प्रणाली आणि दुसरीचं नाव आहे IRS, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट प्रणाली किंवा सॅटेलाईट सिस्टीम. तर त्यापैकी जिओ स्टेशनरी सॅटेलाईट हे इन्सॅट या कॅटेगरीमध्ये येतात. आता याच्यावरून आपल्याला काय आकलन होते, इन्सॅट म्हणजे इंडियन सॅटेलाईट प्रणाली किंवा इंडियन सॅटेलाईट सिस्टीम, इंग्लिशमध्ये इन्सॅट, इन फॉर इंडिया, सॅट फॉर सॅटेलाईट, इंडियन सॅटेलाईट सिस्टीम. आता इंडियन सॅटेलाईट सिस्टीम मग कुठे वापरल्या जाईल, जर ती जिओ स्टेशनरी आहे. बघा, एका गोष्टीवरून किती गोष्टी लिंक होतात, फार सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. इन्सॅट आहे, इन्सॅट हे जिओ स्टेशनरी असतात. जिओ स्टेशनरी असतात म्हणजे कोणकोणत्या सेवा देतील भारताला, टेलिकम्युनिकेशनच्या सेवा देतील. त्याच्यानंतर टेलिकम्युनिकेशन म्हणजे दूरसंचार आहे, नेव्हिगेशनच्या सेवा देतील, आपत्ती व्यवस्थापनाच्या सेवा देतील, वेदर फॉरकास्टिंग म्हणजे हवामानाचे अंदाज देतील, आपत्ती व्यवस्थापन देईल. ह्या सगळ्या सेवा इन्सॅट मार्फत आपल्याला मिळणार. सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे टेलिकम्युनिकेशन आहे. सर्वात जास्त ह्या सॅटेलाईटचा वापर टेलिकम्युनिकेशनसाठी केला जातो. आजकालचे जे मूवीज आहे, आधी अशा फिल्म्स असायच्या पहा, आजकाल सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपित केल्या जातात. सो मग हेच त्याच्यासाठी वापरल्या जाते. इन्सॅट, इन फॉर इंडिया, सॅट फॉर सॅटेलाईट. इन्सॅट म्हणजे जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. जिओ स्टेशनरी सॅटेलाईटचे उपयोग हे आहे, मग इन्सॅटचे पण हे. आता काही सॅटेलाईट काय असतात, स्पेशली असतात. टेलिकम्युनिकेशन म्हणजे टेलिकम्युनिकेशनच, वेदर फॉरकास्टिंग म्हणजे वेदर फॉरकास्टिंगच. सो असे वेगवेगळे म्हणजे ज्याच्यासाठी म्हणजे पूर्णपणे डेडिकेटेड असणार. मग दुसऱ्या सेवा ते देणार नाही. जर टेलिकम्युनिकेशनसाठी पाठवला स्पेशली, तर मग ह्या बाकीच्या सेवा मिळणार नाही, तो टेलिकम्युनिकेशनच देणार. नेव्हिगेशनसाठी पाठवला, येतं लक्षात, त्याला GPS म्हणतो, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. सो GPS म्हणतो आपण त्याला. मग तो जर तुम्ही नेव्हिगेशनसाठी पाठवत असाल GPSसाठी, तर ते GPSचीच सर्व्हिस देणार, दुसरा देणार नाही तो. आधी काय असायचं, एकाच सॅटेलाईटमध्ये सगळं असायचं. कारण काय होतं की सुरुवातीला तेवढी डेव्हलपमेंट झाली नव्हती. आता चिकार उपग्रह आहेत. आत्ताच काही दिवसापूर्वी विदर्भामध्ये एक उपग्रह, चायनीज उपग्रह पडला. म्हणजे उपग्रह म्हणजे तो हा उपग्रह होता, म्हणजे सॅटेलाईट होतं, ते पडलं. ते म्हणजे मी तेव्हा माझ्या माझं जे गाव आहे, म्हणजे मी शिरसगाव मोजरीचं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, जी गुरुकुंज मोजरी आहे तुकडोजी महाराजांची, तिथला मी राहणार आहे. सो तिथं माझा एक राहुल नावाचा मित्र आहे. सो मी त्याला भेट द्यायला गेलो होतो. माझे पूर्ण म्हणजे पुण्याचे वगैरे सगळे मित्र आले होते अमरावतीमध्ये. मग आम्ही माझ्या नेटिव्ह गावाला भेट द्यायला गेलो, शेतात वगैरे. आणि संध्याकाळी त्याच्या गावामध्ये कसं आहे, त्याचं घर आहे, मागं मोठं अंगण आहे. आजकाल ते फ्लॅट सिस्टीममध्ये पाहायला मिळत नाही. पाठीमागं मस्त अंगण आहे, त्या अंगणात त्यांनी मस्त बाज वगैरे टाकलेली होती. निवांत आम्ही मस्त पडून तो एक आनंद घेत होतो जो लहानपणी घ्यायचो, ते म्हणजे चांदण्यांकडे बघण्याचा. आणि अचानक ते काय झालेलं आहे, विलोभनीय दृश्य मिळायला लागलेलं आहे. म्हणजे हृदयाचा ठोका चुकवल असं ते दृश्य होतं. मला तर पहिले वाटलं की बाबा काहीतरी पडते आहे, म्हणजे एखादं ते रशिया युक्रेनचं माझ्या डोक्यावर फार परिणाम झाला होता मधल्या कालखंडात. सो मला असं वाटत होतं दुसरं महायुद्ध होते की काय, म्हणजे रशिया युक्रेनचं एखादं सॅटेलाईट इकडं आलं का, किंवा भारत सरकारने ट्रायल घेताना चुकून इकडं आलं का विदर्भाकडे एखादं. सो असं मनात विचार आले होते. जसे ते जवळ यायला लागलं होतं, ते कलरफुल दिसायला लागलं होतं एकदम. ॲक्च्युली ते काय होते, सॅटेलाईटचे तुकडे होते. सो ते चायनाचं टेलिकम्युनिकेशन सॅटेलाईट होतं, जे पृथ्वीवरती, आणि ते विदर्भात चंद्रपूरच्या जवळ एका ठिकाणी त्या सॅटेलाईटचे तुकडे पडले. सो ते हेच होतं, म्हणजे आलं लक्षात. सो ते चायनाचं होतं, हे भारताचं आहे इन्सॅट. पुढे जाऊया आपण. तुम्ही न्यूजमध्ये ऐकलेलं असणार, म्हणजे मी ते प्रत्यक्षात पाहिलं.
पुढे जाऊया आपण. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. आता जिओ स्टेशनरी सॅटेलाइट ही संकल्पना तुमची क्लिअर झाली असणार. येते लक्षामध्ये. आता आपल्याला जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट संकल्पना पाहायची आहे. सेम टू सेम ही जी संकल्पना आहे जिओ स्टेशनरी जशी आहे तशीच ही संकल्पना आहे जिओ सिंक्रोनस. फक्त थोडासा डिफरन्स असा आहे याच्यामध्ये की मगाशीचा जो सॅटेलाइट होता ह्याची ऑर्बिट सर्क्युलर होती आणि तो इक्वेटोरियल होता. आता हा जो जिओ सिंक्रोनस आहे हा सर्क्युलर नसतो. मी काय म्हटलं होतं मगाशी, जे आता नॉर्थ पोलवरचे जे देश आहे, उत्तर गोलार्धातले जे देश आहे त्याला आपल्याला सर्व्हिस देता येत नाही इक्वेटोरियल म्हणजे जिओ स्टेशनरी सॅटेलाइटने. मग त्याच्यावर मात कशी करायची म्हणून त्याच्यावर आणखी रिसर्च करण्यात आली आणि जिओ सिंक्रोनस सारखे सॅटेलाइट त्या ठिकाणी शोधण्यात आले. सो याची जी कक्षा असते त्याची सर्क्युलर होती, याची सर्क्युलर नाही आहे. याची काय आहे त्या ठिकाणी सो इलॉंगेटेड आहे, म्हणजे इलिप्टिकल पण म्हणू शकता किंवा मराठीमध्ये लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये काय करत असतात हे पृथ्वीभोवती फिरत असतात. आणि त्या ठिकाणी हे देखील स्टेशनरी आहे. म्हणजे आता इथं पण तुम्हाला दक्षिण अमेरिकेवर हा लोकेट झालेला आहे, इथं बाण दाखवलेला आहे, तो दक्षिण अमेरिकेवरतीच लोकेट असणार. पहा तो दक्षिण अमेरिकेवरतीच आहे, तो दक्षिण अमेरिकेवरतीच काय असणार लोकेट असणार. हे बघा दक्षिण अमेरिकेवरती आहे, दक्षिण अमेरिकेवरतीच तो काय असणार लोकेट असणार. म्हणजे हा पण एकावर काय आहे स्टेशनरी आहे. पण हा जिओ स्टेशनरी सारखा गोलाकार फिरत नाही आहे आणि याची फिरण्याची कक्षा जी आहे ही इक्वेटोरियल नाही आहे, विषुववृत्तीय नाही आहे. हा जो फिरताना आपल्याला दिसतोय हा विषुववृत्तासोबत विशिष्ट अँगल करतो. मग अशी जसं म्हटलं होतं ना इन्क्लाइंड ऑर्बिट, हे बघा मी तुम्हाला एक इन्क्लाइंड ऑर्बिट दाखवली होती. सो ह्या पद्धतीनं तो फिरतोय. सो आपल्या विषुववृत्तासोबत तो काय करतोय त्या ठिकाणी विशिष्ट असा अँगल करतोय, इन्क्लाइंड करतोय. इन्क्लाइंड ऑर्बिट आहे त्याची फिरण्याची, म्हणून त्याला जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट म्हटल्या जाते. बाकी सगळं सेम आहे, फक्त फिरण्याची कक्षा विषुववृत्तीय आणि गोलाकार नाही आहे, ती काय आहे इलिप्टिकल आणि इलॉंगेटेड आहे. बाकी सगळं सेम आहे. पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा कालावधी आणि ह्या उपग्रहाचा पृथ्वीभोवती फिरण्याचा कालावधी 23 तास 56 मिनिटं आणि 4 सेकंद. सेम टू सेम आहे सगळं. सो हे देखील टेलिकम्युनिकेशनसाठी, आपत्ती व्यवस्थापनासाठी, हवामानाच्या अंदाज घेण्यासाठी किंवा त्याला आपण वेदर फोरकास्टिंग म्हणतो, म्हणजे सो ह्याच सगळ्या गोष्टीसाठी किंवा नेव्हिगेशनसाठी ह्याच सगळ्या गोष्टीसाठी हा वापरला जाणार. फक्त फरक हा आहे त्याच्यामध्ये की तो गोलाकार होता म्हणून त्याला जिओ स्टेशनरी म्हटलो आपण, विषुववृत्तीय कक्षा होती. हा इलॉंगेटेड आहे, लंबवर्तुळाकार आहे, म्हणून याला जिओ सिंक्रोनस म्हटल्या जाते. विषुववृत्तीय कक्षाशी हा काय करतो विशिष्ट कोन करतो. हा विषुववृत्तीय कक्षेने फिरत नाही, तो इन्क्लाइंड असतो. इन्क्लाइंड म्हणजे विशिष्ट कोन करतो. हा देखील पृथ्वीपासून काय आहे 20,000 ते 36,000 किलोमीटरवर आहे. या उपग्रहाचा देखील पृथ्वीभोवती फिरण्याचा कालावधी आणि पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा कालावधी सेम टू सेम आहे. तेच ते पॉईंट आहे. पहा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क सारख्या अतिउत्तरेकडील देशाला जे विषुववृत्तापासून दूर आहे त्यांना व्यवस्थित सेवा देऊ न शकल्याने सो वरील जिओ सिंक्रोनस सॅटेलाइटची रचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु ज्या कक्षेत हे उपग्रह फिरत असतील ती कक्षा काय असते त्या ठिकाणी लंबवर्तुळाकार इलिप्टिकल असते. ते कधी पृथ्वीच्या जवळ असतात. मग याचा ड्रॉबॅक काय आहे, याचा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे हे कधी पृथ्वीच्या जवळ असतात. बघा इथं जवळ आहे, आता दूर गेला, जवळ आला दूर गेला, जवळ आला दूर गेला. त्यामुळं काय आहे एका उपग्रहात काम भागत नाही. मग ते काम एका उपग्रहात भागत नाही, तुम्हाला एकपेक्षा जास्त, जसं मगाशी एका उपग्रहात सगळं भागलं होतं येतं लक्षात, म्हणून तुम्हाला जास्त उपग्रह वापरावे लागतात तुम्हाला पूर्ण डेटा मिळवण्यासाठी. कारण काय होतो मधातच हा जवळ येतो आणि मधातच दूर जातोय. सो त्याच्यामुळं तुम्हाला किमान अखंड सेवा मिळवण्यासाठी 3 उपग्रहांचा वापर करावा लागतो आणि हेच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणजे जर एखादा प्रदेश आहे त्याच्यावरती जर तुम्ही तो सॅटेलाइट फिक्स केला आणि तुम्हाला सेवा मिळवायची आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी कधी तो पृथ्वीच्या जवळ आणि कधी दूर गेल्यामुळे इलॉंगेटेड आहे ना, सो त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की तुम्हाला अखंडित सेवा मिळत नाही. म्हणून त्याच प्रदेशावर अखंडित सेवा मिळवण्यासाठी तुम्हाला हे उपग्रह किमान 3 वापरावे लागतात. किती वापरावे लागतात 3 वापरावे लागतात. हे एक्झामच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. पोरांनो इथंच प्रश्न पडणार परीक्षेमध्ये. टेलिकम्युनिकेशन, वेदर फॉरकास्टिंग, डिझास्टर मॅनेजमेंट, नेव्हिगेशन ह्या सगळ्यामध्ये ह्याचा वापर होतो. सो हा बघा ही कक्षा आहे जिओ स्टेशनरी आणि ही इन्क्लाइंड जी आहे सो ह्याला काय म्हणतो आपण जिओ सिंक्रोनस म्हणतो. त्या ठिकाणी कळालं तुम्हाला. चला पुढे जाऊया. नेक्स्ट एकदम सोपं आहे पोलार ऑर्बिट. आता जसं तुम्ही मगाशी पाहिलं की ही जिओ सिंक्रोनस आहे, इलॉंगेटेड आहे, जिओ सिंक्रोनस आहे. पण हा जो दुसरा दिसतोय तुम्हाला उपग्रह हा फिरताना वर खाली उत्तर दक्षिण, म्हणजे हा नॉर्थ पोल टू साऊथ पोल, नॉर्थ पोल टू साऊथ पोल फिरतोय. मग ह्याला म्हणतात पोलार ऑर्बिट सॅटेलाइट. याला काय म्हटलं जाते ध्रुवीय कक्षेत फिरणारे सॅटेलाइट किंवा उपग्रह. सो याला पोलार ऑर्बिट सॅटेलाइट म्हणतात. या सॅटेलाइटचं वैशिष्ट्य असते, पोलार ऑर्बिट सॅटेलाइटचं वैशिष्ट्य हे असते की हे सॅटेलाइट पृथ्वीपासून फार कमी अंतरावरती असतात. जवळपास 700 ते 800 किलोमीटर अंतरावरती हे फक्त पृथ्वीपासून असतात.
आणि हे पोलार उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव याप्रमाणे फिरत असतात. हे उपग्रह देखील पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात. लंबवर्तुळाकार म्हटलं तर एका उपग्रहात भागत नाही, एकापेक्षा जास्त उपग्रह आपल्याला त्या ठिकाणी लागत असतात. ते पण पाहू आपण पुढं. पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा कालावधी आणि उपग्रहांचा कालावधी बिलकुल भिन्न असतो. जसं मगाशी काय होता, दोन्ही केसमध्ये जिओ स्टेशनरी आणि जिओ सिंक्रोनसमध्ये पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा आणि पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा सॅटेलाईट पृथ्वीभोवती फिरण्याचा कालावधी सेम होता, पण इथं तसं नाही आहे आणि तशी गरज पण नाही आहे. येतं लक्षामध्ये. सो पृथ्वीभोवती फिरण्याचा कालावधी स्वतःचा आणि ह्या पोलार ऑर्बिट सॅटेलाईटचा कालावधी एकमेकाशी बिलकुल म्हणजे बिलकुल मॅच होत नाही, त्याचा अर्थार्थी संबंध नसतो. येतं लक्षामध्ये. आणि हे सॅटेलाईट मगाशी कसं होतं, एकाच प्लेसवर ते काय असतात, लोकेट असतात, जिओ सिंक्रोनस आणि डिओ सॅटेलाईट. पण हे तसे नसतात. हे जे असतात ते एकाच प्लेसेसला दिवसातून वारंवार भेटी देत असतात. म्हणजे पृथ्वी अशी फिरते आहे, समजा इंडियाला त्यांना भेट दिली तर तो 3-4दा काय करणार, दिवसभरामध्ये असा फिरता फिरता भारताला भेट देणार. आता इथून भारत निघून गेला, भारताला भेट दिली, परत तिकडे जाईपर्यंत तिकडे एकदा भेट देणार, परत तिकडून एकदा येताना भेट देणार, परत तिकडे गेल्यावर भारत भेट देणार, परत इथं आल्यावर देणार. म्हणजे एकाच ठिकाणाला ते दिवसामधून काय करत असतात, फिरत असताना वारंवार त्या ठिकाणी काय करत असतात, भेटी देत असतात. हे या सॅटेलाईटचं काय आहे पोरांनो, वैशिष्ट्य आहे. कोणाचं, पोलार ऑर्बिट सॅटेलाईटचं वैशिष्ट्य आहे. मग हे सॅटेलाईट वापरले कशासाठी जातात, बिना वापराचं तर आपण पाठवणार नाही एवढी मेहनत घेऊन. सो ऑब्वियस आहे, पृथ्वीच्या जवळ आहे म्हणजे पृथ्वीचं चित्रण करण्यासाठी मोस्ट ऑफ द टाइम या उपग्रहांचा वापर केला जातो. म्हणजे ह्यालाच आपण रिमोट सेन्सिंग म्हणू शकतो. सो पृथ्वीचा डेटा गोळा करण्यासाठी, पृथ्वीचे चित्र काढण्यासाठी, पृथ्वीचे निरीक्षणं घेण्यासाठी या सॅटेलाईटचा वापर केला जातो. म्हणून भारताची जी IRS प्रणाली आहे, IRS म्हणजे काय, इंडियन रिमोट सेन्सिंग प्रणाली. भारताची कोणती प्रणाली, इंडियन रिमोट सेन्सिंग प्रणाली म्हणजे, किंवा इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट प्रणाली. सो IRS प्रणाली ही जी आहे ज्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग केल्या जाते, सो त्यामध्ये मस्ट कशाचा वापर केला जातो, पोलार ऑर्बिट सॅटेलाईटचा वापर केला जातो. मग लक्षात ठेवायचं आहे ते IRS म्हणजे पोलार ऑर्बिट सॅटेलाईट. आणि नावाचंच उत्तर आहे, कशासाठी वापरणार IRS, रिमोट सेन्सिंगसाठी. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, पृथ्वीला स्पर्श न करता पृथ्वीचा डेटा गोळा करायचा. जिओ स्टेशनरी का करू शकत नाही पृथ्वीचा डेटा गोळा ह्याच्यासारखा, कारण हा पृथ्वीच्या जवळ आहे, त्यामुळे पृथ्वीचे क्लिअर निरीक्षणं घेऊ शकतो. 36,000 किलोमीटरवरून तुम्ही निरीक्षणं घेऊ शकता का, नाही. तुम्हाला जर पृथ्वीचे निरीक्षणं घ्यायचे आहे तर तुम्हाला काय करावं लागणार, त्या ठिकाणी पृथ्वीच्या जवळूनच ते निरीक्षणं घ्यावे लागणार. सो आलं लक्षामध्ये. सो हे त्याचे काय आहे, वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. सो हे उपग्रह उत्तर दक्षिण कक्षेत 700 ते 800 किलोमीटर. सो हे याला लो ऑर्बिट सॅटेलाईट पण म्हटलं जाते, ते पाहणार आहे थोड्या वेळात आपण. हे पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात, हे असे फिरत असतात, सर्क्युलर फिरत नाही हे देखील. ह्याचा कालावधी भिन्न असतो. पृथ्वीचे जवळून निरीक्षण करण्यासाठी व पृथ्वीचे विविध फोटो घेण्यासाठी हे. आणि हे उपग्रह देखील किती पाहिजे आहे, 3 उपग्रह पाहिजे. एका उपग्रहात भागणार आहे का, नाही, कारण हे लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहेत. म्हणजे कधी पृथ्वीच्या जवळ असणार तर कधी दूर असणार, म्हणून एका सॅटेलाईटमध्ये काम भागत नाही. तुम्हाला नंबर ऑफ सॅटेलाईट त्या ठिकाणी वापरावे लागतात. IRS प्रणालीमध्ये सुदूर संवेदनांमध्ये ह्याचा वापर केला जातो. बघा आता याच्यात फॅक्च्युअल डेटा असा आहे की नासाने 1973 मध्ये स्पेस लॅब पाठवली होती, ती याच कक्षेमध्ये फिरत होती. कधी पाठवली होती, 1973 मध्ये पहिलं स्पेस स्टेशन त्या ठिकाणी पाठवलं होतं. येतं लक्षामध्ये. मग तेव्हा त्या कालखंडात असं म्हटलं जायचं की ते स्पेस स्टेशन एवढं मोठं आहे की ते पडणार आहे, आणि पडलं असल्यामुळे सगळीकडे अफवा पसरली आणि ते भारतातच पडणार आहे अशी अफवा पसरली. तुमच्या माहितीच तो त्या कालखंडात लोकांनी सगळं माझे आजोबांचे सख्खे भाऊ, म्हणजे माझे सख्खे चुलत आजोबा म्हणावं लागलं म्हणजे त्याला. सो त्या नातेगोत्यांमध्ये तो येतो, म्हणजे आजोबांचे सख्खे भाऊ. त्यांच्याकडे किराणा दुकान होतं. सो आता आपण मरणार आहे, मग मेल्यानंतर स्वर्गात जायचं तर पुण्य केलं पाहिजे. त्यांच्या घरी कपड्याचंही दुकान होतं, किराणा दुकान, सगळा माल फुकट वाटला लोकांना. आणि घरी रोज लोक तळण खायची की आता आपण मरणार आहे, खाऊन घ्या, आता खाऊन पिऊन एकदम मोकळं होऊन जा. सो ते स्पेस स्टेशन पडणार आहे. 1973ची ती घटना आहे. म्हणजे ते स्पेस स्टेशन काही पडलं नाही, आणि पडलं जरी असतं तर अमेरिकेने ॲश्युरिटी दिली होती की आम्ही ते समुद्रात पाडू. सो त्याच्यामुळे पण ते भारतातले लोक आहे. असं जर काही झालं तर ते फार इम्पेशन्स होऊन जातात. अरे खूप लोक याच्यामध्ये आत्महत्या पण करतात माहिती आहे का, असं काही कळायला लागलं तर. असो पुढे जाऊया. फॅक्ट लक्षात ठेवा. महत्त्वाचा मोमेंट सांगितला मी तुम्हाला स्पेस स्टेशनचा 1973चा, ते ह्याच्यासाठी सांगितला की ती डेट लक्षात राहिली पाहिजे, कारण परीक्षेमध्ये भरपूरदा इयर्स पण विचारलेले आहे, वर्ष पण विचारलेले आहे. आता अतिशय महत्त्वाची मोस्ट IMP, मी 5 स्टार मारणार त्या ठिकाणी. हमखास महत्त्वाचा पॉईंट परीक्षेमध्ये आत्ता 2 ते 3 वेळा विचारलेला पॉईंट म्हणजे हा. आता काय आहे, तुम्ही जरा थोडंसं जर व्यवस्थित हे केलं, ॲनालाइज केलं, तर मी तुम्हाला पहिले समजावून सांगतो. पहा,
आपल्याकडे डायग्राम आहे ना, डायरेक्टच वापर करू आपण. समजा या साईडला सूर्य आहे. बघा आता काय आहे की हा जो उपग्रह आहे, हा जो पृथ्वीभोवती फिरतो, तुम्ही पाहिलं उपग्रहाच्या बाजूला याच्यात पण दाखवलेलं आहे, एकच पातं दाखवलं आहे, पण उपग्रहाच्या बाहेर असे 2 पाते लागलेले असतात. तुम्ही कधी विचार केला का ते पाते कशासाठी लागलेले असतात? त्याच्यावर ॲक्च्युली सोलार सेन्सर बसवलेले असतात किंवा सोलार पॅनल बसवलेले असतात. म्हणजे त्या उपग्रहाच्या वेगवेगळ्या इक्विपमेंटला ऊर्जा पाहिजे असते. जशी आपल्या इथे इलेक्ट्रिसिटी येते, मग तिथे इलेक्ट्रिसिटी धबधबा किंवा औष्णिक विद्युत ऊर्जा तर शक्य नाही, अणुविद्युत ऊर्जा, तर मग सोलार पॅनल बसून त्यापासून काय केलं जाते, सोलार एनर्जी जनरेट करून त्या ठिकाणी इक्विपमेंट्स चालवल्या जातात त्या सॅटेलाईटमधले, आणि ते पृथ्वीवरून मॅनेज केल्या जातात, पृथ्वीवरून ऑपरेट केल्या जातात. मग ती ऑपरेटिंगची सिस्टीम असते. मग आता हे अविरत चालू राहिलं पाहिजे. याच्यासाठी हे जे सॅटेलाईट असतात तुमचे, कोणते, पोलार ऑर्बिट सॅटेलाईट, हे जे पोलार ऑर्बिट सॅटेलाईट असतात ना तुमचे, ह्यांचं तुम्ही जर ऑब्झर्व केलं पोलार ऑर्बिट सॅटेलाईटचं, तर त्याची म्हणजे आता पृथ्वी फिरते आहे, सूर्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, सूर्य फिरत नसतो. नाही तर काही लोकांना वाटते सूर्य पूर्वेकडून उगवतो, पश्चिमेकडे मावळतो. याचा अर्थ सूर्य फिरतो का पृथ्वीभोवती? नाही, ती जुनी संकल्पना आहे जी बायबलमध्ये सांगण्यात आलेली आहे. मेन संकल्पना काय आहे त्याच्यामध्ये, की जी कोपर्निकसनं, आर्यभट्टाने सांगितलेली आहे की सूर्य स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते आहे आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यामुळे आपल्याला दिवस रात्र होताना दिसत आहेत, सूर्य उगवताना आणि मावळताना दिसतो आहे. आलं लक्षामध्ये? मग आता सूर्य तिथंच आहे, तो त्याचं लोकेशन बदलत नाही आहे, हे तुम्हाला सांगण्याचा त्याच्या मागचा गाभा होता. आता हा सॅटेलाईट जेव्हा फिरतोय, हा सॅटेलाईट पृथ्वीच्या भोवती फिरतोय, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, ते जाऊ द्या, आता आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही. हा म्हणजे हा पृथ्वीभोवती फिरतोय. हा पृथ्वीभोवती फिरत असताना ह्या सॅटेलाईट जो तुम्हाला दिसतोय पृथ्वीभोवती फिरताना, याचं हे जे एक बाजू आहे किंवा याचे जे पॅनल्स आहेत ते नेहमी तुम्हाला कोणाकडे दिसणार? सूर्याकडे दिसणार. हे पॅनल्स जे आहे ते नेहमी कोणाकडे दिसणार? तुम्हाला सूर्याकडे दिसणार. आणि सूर्यापासून ते काय करणार? सतत एनर्जी मिळवत राहणार. मग ह्या सॅटेलाईट्सची एक बाजू नेहमी सूर्याकडे असते, या सॅटेलाईट्सची एक बाजू नेहमी सूर्याकडे असते. म्हणून ह्या पोलार ऑर्बिट सॅटेलाईटला सन सिंक्रोनस सॅटेलाईट देखील म्हटल्या जाते. सन सिंक्रोनस म्हणजे काय, की असे सॅटेलाईट ज्यांची एक बाजू नेहमी सूर्याकडे असणार. मला सांगा, जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस सॅटेलाईटच्या बाबतीत ते पॉसिबल आहे का? नाही. इथून इतकं जातानाच त्यांची एक बाजू सूर्याकडे राहू शकते, इकडून इथं प्रवास करताना सूर्यासमोर त्यांची बाजू राहू शकत नाही. त्यांना काय सोलार पॅनलनं सोलार ऊर्जा घ्यायची आहे ते एवढ्याच पट्ट्यात घ्यावं लागते, एवढ्याच पट्ट्यात घेता येते. तो पृथ्वीच्या जर पाठीमागं चालला गेला उपग्रह, तर ती फॅसिलिटी त्याला भेटणं बंद होऊन जाते. मग एवढ्या याच्यात त्यानं जेवढी उष्णता घेतली किंवा एनर्जी घेतली तेवढ्यात इथून फिरताना तेवढ्यात त्याला चालवायचं असते. पण ह्या सॅटेलाईटला 24 तास सूर्याचा प्रकाश अवेलेबल असतो, कारण ह्यांची एक बाजू नेहमी सूर्याकडे असते. म्हणून पोलार ऑर्बिट सॅटेलाईटमधल्या सॅटेलाईटला सन सिंक्रोनस सॅटेलाईट त्या ठिकाणी म्हटल्या जाते. आलं लक्षात? सिंक्रोनस म्हणजे काय? ज्यांची एक बाजू सूर्यासमोर आहे. कळालं तुम्हाला? हा पॉईंट, हाच पॉईंट मला तुम्हाला समजावून सांगायचा होता. क्लिअर झालेला आहे का कशामुळे त्याला सन सिंक्रोनस म्हणतात? परीक्षेमध्ये आत्ता 2-3दा हे प्रश्न विचारलेले आयोगाने. चला पुढे जाऊया आपण. आता आपण म्हणजे एकदम एंड पॉईंटपर्यंत पोहोचलेलो आहे या लेक्चरच्या. आता जाता जाता एकदम सोपं, लो ऑर्बिट सॅटेलाईट जे एकदम पृथ्वीच्या जवळून फिरत असतात. म्हणजे किती जवळून? तर हार्डली 800 ते 2000 किलोमीटर, म्हणजे 200 ते 2000 किलोमीटर पृथ्वीच्या एकदम जवळून फिरणाऱ्या सॅटेलाईटला लो ऑर्बिट सॅटेलाईट म्हणतात. लक्षात ठेवा, लो ऑर्बिट सॅटेलाईट हे नेहमी तुम्हाला काय पाहायला मिळतात? लो ऑर्बिट सॅटेलाईट हे तुम्हाला नेहमी पोलार ऑर्बिट सॅटेलाईट पाहायला मिळतात. म्हणजे पृथ्वीभोवती ते पोलार कक्षेत फिरताना तुम्हाला पाहायला मिळतात. येते लक्षामध्ये? जर तुम्हाला काढून दाखवायची झाली डायग्राम, तर मी तुम्हाला इकडं काढून दाखवतो बघा. त्याला LEO म्हणतात ॲक्च्युली, लो अर्थ ऑर्बिट.
बघा, याला असं वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते. लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट हे नेहमी तुम्हाला पोलार ऑर्बिट तुम्हाला पाहायला मिळणार, ज्याची 200 ते 200 किलोमीटरपर्यंत तुम्हाला 2000 किलोमीटर तुम्हाला पाहायला मिळणार. जे 2000 किलोमीटर मीडियम म्हणजे काय, जे लो अर्थ ऑर्बिट आणि जिओ स्टेशनरी ऑर्बिट, ह्याला GTO म्हणजे काय, जिओ स्टेशनरी ऑर्बिट. GTO आणि LEOच्या मधात जे पाहायला मिळतात त्यांना MEO म्हणतात. पहा, हे MEO जे आहे ते जवळपास 2000 किलोमीटर ते 20,000 किलोमीटरच्या जवळ असतात. आणि ह्यांचा पण टाईम स्पॅन हा पृथ्वीभोवती फिरण्याचा जो टाईम स्पॅन आहे पृथ्वीचा हा सेम टू सेम नसतो बरं का. असं समजा की MEO एकाच ठिकाणाला दिवसामध्ये 2 वेळा भेटी देतात, येतं लक्षात. आणि ते काय असतात 2000 ते, म्हणजे जे टेलिकम्युनिकेशनसाठी फार जवळून वापरायचे आहे ते MEOमध्ये पाठवल्या जातात. आणि ज्यांना जे दूर असले तरी चालतात त्यांना GTOमध्ये पाठवल्या जाते. GTO म्हणजे जी 20,000 ते 36,000 किलोमीटर म्हणजे जिओ स्टेशनरी ऑर्बिट त्या ठिकाणी असते. ह्याला LEO लो अर्थ ऑर्बिट हे नेहमी पोलार ऑर्बिट असते 200 ते 2000 किलोमीटरच्या दरम्यान. दुसरं जे असते मीडियम अर्थ ऑर्बिट ते 200 ते 20,000 किलोमीटरच्या जवळपास असतात. आणि जे 20,000 किलोमीटर ते 36,000 किलोमीटर त्याला जिओ स्टेशनरी ऑर्बिट किंवा सॅटेलाईट त्या ठिकाणी म्हटल्या जाते. सो हे वेगवेगळे ऑर्बिट आहे, एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये एक क्रक्स आहे. जर तुम्हाला असं वाटते आहे की पृथ्वीचं संपूर्ण इमेजिंग घ्यायची आहे तर एका उपग्रहामध्ये हे भागत नाही. याच्यामध्ये एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट ही आहे की याच्यामध्ये जे लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट आहे त्याची संख्या जास्त वापरावी लागते. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण पृथ्वीचं चित्रण करायचं आहे तर तुम्हाला ॲट अ टाईम 20 सॅटेलाईट पाहिजे. 20पेक्षा जास्त सॅटेलाईट. जर म्हणजे तुम्हाला पूर्ण पृथ्वीचं परीक्षण करायचं आहे तर तुम्हाला 20 सॅटेलाईट पाहिजे, एका सॅटेलाईटमध्ये भागत नाही. आणि लक्षात ठेवा, ॲट अ टाईम एखाद्या भागावरती ह्या 20 पैकी किती सॅटेलाईट एखाद्या भागावरती लक्ष ठेवून राहू शकतात, तर 3 सॅटेलाईट लक्ष ठेवून राहू शकतात. म्हणजे भारत आहे. मग भारतासाठी आपण जर त्या ठिकाणी भारतावर म्हणजे जवळपास पृथ्वीचं परीक्षण करण्यासाठी किंवा त्याला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणतो की ज्याच्यामध्ये आपल्याला GPS लावलेला आहे तुम्ही, आणि पृथ्वीवर कोणताही एखादा माणूस भटकला तर त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, थांगपत्ता लावायचा की तो कुठे आहे म्हणून. मग त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण पृथ्वीचं त्या ठिकाणी निरीक्षण करावं लागणार. पूर्ण पृथ्वीची GPSमध्ये ग्लोबल आहे ना, पूर्ण पृथ्वीची माहिती पाहिजे ना. मग तुम्हाला पूर्ण पृथ्वीची माहिती काढायची असेल तर तुम्हाला किती लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट लागतात किंवा पोलार ऑर्बिट सॅटेलाईट लागतात, तर त्यांची संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो 20पेक्षा जास्त. आणि एका ठिकाणावर किती सॅटेलाईट ॲट अ टाईम लक्ष ठेवू शकतात, तर त्या 20 पैकी 3 ठेवू शकतात. फॉर एक्झाम्पल भारतामध्ये महाराष्ट्रात अमरावती आहे, तर अमरावतीवर ॲट अ टाईम किती सॅटेलाईट लक्ष ठेवू शकतात, तर 3 सॅटेलाईट लक्ष ठेवू शकतात. हे लक्षात ठेवा एक्झामच्या दृष्टीनं. आणि मीडियम ऑर्बिट सॅटेलाईटनं जर तुम्हाला पृथ्वीचं परीक्षण जास्त सॅटेलाईट हे लागतात. हिथं जास्त हिथं कमी कशामुळं, कारण हे जवळ असतात पृथ्वीच्या, त्यामुळे जास्त एरिया कव्हर करत नाही. हे दूर असतात म्हणून जास्त एरिया कव्हर करतात. म्हणून याची संख्या 10च लागते. याची संख्या काय लागते तुम्हाला, 20 लागते. लो ऑर्बिट सॅटेलाईट आणि मीडियम ऑर्बिट सॅटेलाईट खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं. म्हणजे कंटेम्पररी कुठल्याच बुक्समध्ये तुम्हाला ही माहिती बिलकुल मिळणार नाही. आता जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाठवलं होतं अमेरिकेनं, ते कोणत्या ऑर्बिटमध्ये पाठवलं होतं, तर मगाशीच पाहिलं पोलार ऑर्बिट किंवा लो ऑर्बिटमध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं 1973ला. पुढे जाऊया आपण. आता IRS आणि इन्सॅटमध्ये फरक काय आहे. सो जी IRS प्रणाली आहे आपली ती रिमोट सेन्सिंग करते आहे, म्हणजे पृथ्वीचे फोटो काढणे, निरीक्षण करणे. आणि इन्सॅट सिस्टीम जे आहे ते टेलिकम्युनिकेशन करणे, नेव्हिगेशन करणे, वेदर फॉरकास्टिंग, कारण हे जिओ स्टेशनरी सॅटेलाईट असतात आणि हे पोलार ऑर्बिट सॅटेलाईट असतात. संपलं, तेच याच्यामध्ये आहे. फक्त फॅक्च्युअल डेटामध्ये लक्षात, आता IRS उपग्रह जे असतात हे पृथ्वीच्या जवळ असतात. 700 हे तर दिलेलं आहे 700 ते 900 किलोमीटर, आणि हे दूर असतात म्हणजे 3600 किलोमीटरवर असतात. महत्त्वाचं काय आहे, पहिला IRS उपग्रह कधी पाठवलेला आहे आपण, तर लक्षात ठेवा पहिला IRS उपग्रह IRS-1A त्याचं नाव होतं, आणि तो उपग्रह आपण 1988मध्ये अवकाशात पाठवला. हे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, इथं प्रश्न बनू शकतो. आणि पहिला इन्सॅट उपग्रह आपण कधी पाठवला, तो पहिला इन्सॅट उपग्रह आपण 1982मध्ये पाठवला होता. त्याचं नाव होतं INSAT-1A. पहिला IRS 1988ला पाठवला. पहिला इन्सॅट जो आहे त्याचं नाव होतं INSAT-1A. तो पाठवला होता 1982, पण तो फेल गेला म्हणजे कोलॅप्स झाला. मग INSAT-1B सक्सेसफुली पाठवला, तो 83मध्ये पाठवला. तर तुम्हाला जर म्हटलं की पहिला उपग्रह आपण 1982मध्ये INSAT-1A पाठवला, बरोबर म्हणा. आणि चुकून जर त्यांनी असं म्हटलं की INSAT-1B पहिला होता, तर ॲक्च्युली सक्सेसफुली तो पहिला आहे. सो त्याच्यामुळं हे पण विधान बरोबरच राहील. 1983मध्ये INSAT-1B सक्सेसफुली पाठवला. हा देखील पहिल्यांदा पाठवला, पण हा अनसक्सेसफुली पाठवला. हा दोघांमधला काय आहे, फरक आहे. आता आपल्याला जाता जाता काय करायचे आहे, क्वेश्चन डिस्कस करायचे आहे. तो महत्त्वाचा पार्ट आहे की कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारल्या जातात. बघा, ध्रुवीय कक्षेत भ्रमण करणाऱ्या म्हणजे
पोलार ऑर्बिट सॅटेलाइट आहे. हे कोणते आहे? पोलार ऑर्बिट सॅटेलाइट. ते सूर्यानुगामी असतात म्हणजे सन सिंक्रोनस असतात. ते काय असतात? सन सिंक्रोनस असतात. सर सिंक्रोनस असतात ते. सो ते माहितीचे संकलन करतात. बरोबर आहे. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आहे. सो जीवशास्त्रीय माहिती आणि पर्यावरण माहिती गोळा करतात. सो शास्त्रीय अभ्यासात उपयुक्त असतात. कारण काय कारण असू शकते? बघा, असे उपग्रह एखाद्या ठिकाणाला विशिष्ट वेळीच पुन्हा पुन्हा भेट देतात. एकदम बरोबर आहे. सो पोलार ऑर्बिट सॅटेलाइट जे आहे त्याचं वैशिष्ट्यच आहे ना. सो ते पृथ्वीच्या एकाच ठिकाणाला काय करतात? वारंवार. इथं मगाशी इंडिया, इकडे इंडिया गेला, पृथ्वी फिरली की परत ते इकडून जाऊन इंडियाला पाहतात. सो एकाच ठिकाणाला काय करतात? ते फिरता फिरता वारंवार भेटी देतात. एकदम बरोबर आहे. असे उपग्रह एका ठिकाणाचे निरीक्षण सातत्याने सलगपणे करतात. चूक. हे कोणाच्या बाबतीत खरं आहे? जिओ स्टेशनरी सॅटेलाइटच्या बाबतीत खरं आहे. एकाच ठिकाणी दक्षिण अमेरिका तर दक्षिण अमेरिकाच. सो हे कशाच्या बाबतीत? जिओ स्टेशनरीच्या बाबतीत खरं आहे. पोलार ऑर्बिट सॅटेलाइटच्या बाबतीत खरं आहे का? नाही. हे असे उपग्रह एखाद्या ठिकाणाचे निरीक्षणे सातत्याने सलगपणे घेतात का? नाही, सलगपणे नाही घेऊ शकत. अशा उपग्रहांचे पृथ्वीपासून अंतर कमी असते. बरोबर, 700 ते 900 किलोमीटर असते फक्त. असे उपग्रह खूप उंचीवर असतात. चूक. ते जिओ स्टेशनरी असतात 36,000 किलोमीटरवर. मग ह्या प्रश्नाचं उत्तर अ आणि क पाहिजे. पण बाळांनो, अ आणि क ऑप्शनमध्येच नाही आहे. मग कोणता ऑप्शन आहे जो आपण मारू शकतो? हे तर कन्फर्म चुकीचं आहे. ब आणि ड ते तर मारूच शकत नाही. आणि सगळ्याच ऑप्शनमध्ये ब किंवा ड आलेला आहे. ब किंवा ड आलेला आहे. मग उत्तर काय मारणार? फक्त अ मारणार. उत्तर काय मारणार? फक्त अ मारणार. आता एक मीडियम ऑर्बिट सॅटेलाइट होता पहा, म्हणजे जो अमेरिकेनं पाठवला होता. त्याचं नाव होतं त्या ठिकाणी डब्ल्यू म्हणजे वर्ल्ड, त्याला म्हणजे वर्ल्ड ग्लोबल डेटा कलेक्ट करण्यासाठी आहे. जिओ डेटा म्हटलं जाते त्याला. 1984 पाठवला होता. हा मीडियम ऑर्बिट सॅटेलाइट होता आणि त्याला मीडियम ऑर्बिट असल्यामुळं किमान किती सॅटेलाइटची गरज होती अचूक निर्धार करण्यासाठी? 10 उपग्रहांची. सो हे होतं लेक्चर. एकदम सोपं, काहीच अवघड नाही आहे. सगळं सोपं आहे. फक्त ह्या पद्धतीनं तुम्ही त्याला शिकणं गरजेचं आहे. सो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.